नमस्कार केंद्र चालक बंधूंनो, मी सुनील ज्ञानेश्वर काकडे केंद्र चालक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपल्या सरकार सेवा केंद्रातून किंवा ग्रामपंचायती अंतर्गत विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र कसं निर्गमित करायचं किंवा त्याबद्दलची डाटा एंट्री आपल्या महाईग्राम या ऑनलाईन पोर्टलवरती कशी भरायची किंवा त्यासाठी लागणारी कागदपत्रे काय असतील किंवा कुठली माहिती आपल्याला आवश्यक आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. जसे की तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे सध्या परिस्थितीमध्ये जन्म, मृत्यू आणि विवाह या 3 दाखल्यावरती जास्त भर दिला जातो आणि हे 3 दाखले आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमधून निर्गमित करायचे आहेत किंवा महाईग्राममध्ये जे आहे नोंदणी ती आपण 2015 पर्यंत जन्म आणि मृत्यूची करू शकतो. म्हणजे 2015 नंतरचे जर तुम्हाला मृत्यू आणि जन्माचे दाखले निर्गमित करायचे असतील तर जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे CRS त्यावरती तुम्हाला ते दाखले निर्गमित करता येतील. जर 2015 पूर्वीची नोंद जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही महाईग्राम या पोर्टलवरती जे राज्य शासनाचं पोर्टल आहे त्यामध्ये तुम्ही तो दाखला निर्गमित करू शकता. तर आजचा विषय आहे आपला की विवाह प्रमाणपत्र हे कसे निर्गमित करायचे किंवा त्याची प्रोसेस काय असेल आपल्या माहीग्राम पोर्टलमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा केंद्र चालकाला जे समस्या येतात त्याबद्दलचे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं माहीग्राम पोर्टलचं जे लॉग इन असेल ग्रामपंचायतचं ते लॉग इन करून घ्यायचं आहे. ते लॉग इन करून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत LGD कोड माहिती पाहिजे किंवा तुम्ही ऑपरेटर आहात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचा युजर आयडी आणि पासवर्ड हा माहिती असायला हवा. त्यानंतर तुम्ही जेव्हा या पोर्टलमध्ये लॉग इन करसाल तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला डेटा एंट्री कामकाज म्हणून एक ऑप्शन आलेला आहे. डेटा एंट्री कामकाजमध्ये तुमच्या ग्रामपंचायत रजिस्टर माहिती किंवा ग्रामपंचायतचे आवश्यक जे रजिस्टर असतील त्याची माहिती किंवा त्याचा डाटा एंट्री सीड करण्यासाठी तुम्हाला एक मेनू दिलेला आहे. या मेनूमध्ये तुम्हाला ग्रामसेवकची माहिती जी रजिस्टर असेल किंवा ग्रामसेवकचा मास्टर डाटा म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतला कुठला ग्रामसेवक रुजू आहे त्याची माहिती इथं तुम्हाला अगोदर प्रविष्ट करावी लागेल. त्यानंतर विवाह रजिस्टर म्हणजे आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये विवाह दाखला काढायचा आहे तर विवाह रजिस्टर या बटनवरती क्लिक करून तुम्ही नोंदणी हा पर्याय निवडायचा. नोंदणी हा पर्याय निवडल्यानंतर विवाह नोंदणी या बटनवरती क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही विवाह नोंदणी या बटनवरती क्लिक करता तुमच्या पुढे विवाह नोंदणीचा दाखला किंवा फॉर्म हा त्याची विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी क्रमांक हा ऑटो जनरेटेड असतो. तुम्ही ज्या प्रकारे त्या ग्रामपंचायतीची नोंदणी करसाल तसे तसे तिथं ते नोंदणी क्रमांक तुम्हाला क्रमप्राप्त होतील. त्यानंतर विचारलं आहे की नोंदणी वर्ष हे सुद्धा तुमच्या आर्थिक वर्षानुसार ऑटोमॅटिकली त्या पोर्टलवरती फेच केले जातं. त्यानंतर तुमच्या गावाचे नाव, तर गावाचे नाव हे तुम्ही ज्या ग्रामपंचायतीची लॉग इन केलेली आहे त्या ग्रामपंचायतचं नाव ऑटोमॅटिकली त्या डेटामध्ये दिसल्या जातं. त्यानंतर विचारायला विवाह दिनांकामध्ये तो दिनांक कुठलाही असू शकतो. विवाह दिनांक हा तुम्हाला तुमची संचिका जी असेल आपल्या संचिकेनुसार किंवा त्या तुमच्या ग्रामपंचायत रजिस्टरवरती जी नोंद असेल त्याप्रमाणे तो विवाह दिनांक तुम्ही सिलेक्ट करू शकता. विवाह दिनांक तुम्ही कुठल्याही पाठीमागच्या डेटमधला घेऊ शकता. त्यानंतर नोंदणी दिनांक तुमच्या ग्रामपंचायतला त्या विवाहाची नोंद कधी झालेली आहे किंवा तुमच्याकडे संचिका अर्ज कधी दाखल झालेला आहे त्यानुसार तो तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर रजिस्टर नंबर, तर तुमचा रजिस्टर नंबर हा वेगळा असू शकतो. तुमच्या कशा मोठी ग्रामपंचायत असेल तर एक रजिस्टर भरून दुसऱ्या रजिस्टरवरती जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार तुम्ही हा रजिस्टर नंबर घेऊ शकता. त्यानंतर विचारलेला आहे हजबंड नेम. तर इथं एक पर्टिक्युलरली हा फॉर्म भरताना सर्वात मोठी अडचण अशी आहे की मुलांना किंवा केंद्र चालकांना कधी कधी कळत नाही की इंग्लिशमध्ये कुठला डेटा भरायचा किंवा मराठीमध्ये कुठला डेटा भरायचा आहे. तर हजबंड नेम मध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्डवरती जसं नाव आहे कुठलाही शब्द इकडे तिकडे न करता जशाला तसा भरा, कारण की आपल्याकडे सध्या परिस्थितीमध्ये विवाह नोंदणी जर सगळ्यात जास्त कशासाठी वापरली जात असेल तर आधार कार्डवरले नाव, लग्नानंतर जे मुलीचं नाव बदलायचं त्यासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आपल्याकडून निर्गमित करण्यासाठी किंवा जे आपले नागरिक आहेत ते त्याचा सर्वात जास्त लाभ हा आधार कार्डचे नाव किंवा करेक्शन करण्यासाठी आपल्याकडनं घेत असतात. त्यामुळे हजबंड नेम मध्ये तुम्ही त्या मुलाचं जसं आधार कार्डवरती नाव असेल तसं तुम्ही प्रविष्ट करा. त्यानंतर वराचं नाव ते मराठीमध्ये विचारलेलं आहे तर मराठीमध्ये जसं नाव असेल तसे प्रविष्ट करा. त्यानंतर त्याचा आधार क्रमांक, एक वेळ आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर किंवा एक वेळ नोंदणी झाल्याच्या नंतर परत त्या आधार क्रमांकावरती दुसरी नोंदणी करता येत नाही. त्यामुळे म्हणजे जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरताल तेव्हा भरतानाच काळजीपूर्वक आणि एक
सर्व माहिती ही तपासून नंतरच फॉर्म सबमिट किंवा प्रमाणित करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमच्याकडे फादर नेम विचारलेलं आहे. त्या मुलाचं पूर्ण नाव तुम्ही वडिलाचं पूर्ण नावही टाकू शकता किंवा नाव आणि आडनावही टाकू शकता. त्यानंतर वराच्या पालकाचे नाव हे मराठीमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहे. त्यानंतर विचारलेला आहे वराचा पत्ता. तर वराच्या पत्त्यामध्ये वराचा जो काही ॲड्रेस असेल तो तुम्ही मराठीमध्ये नमूद करायचा आहे. त्यानंतर जन्मदिनांक. मुलाचं वय हे 21 वर्षाच्या समोर पाहिजे. जर 21 वर्षाच्या असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमधनं तो विवाह दाखला निर्गमित करता येत नाही किंवा तुम्ही तो देऊ शकत नाही. अशा प्रकारची सेटिंग या पोर्टलमध्ये ऑटो केलेली आहे. त्यानंतर वैवाहिक स्थिती. तर वैवाहिक स्थिती ही काही त्या मुलाचं लग्न अगोदर झालेलं आहे की नाही त्यावरती डिपेंड आहे किंवा घटस्फोटित आहे किंवा अविवाहित आहे. हे काहीही असू शकतं. तुम्ही त्या रिलेटेड तुम्ही तिथं ऑप्शन घेऊ शकता. त्यानंतर धर्म. हिंदू, मुस्लिम, ईसाई, शीख, बौद्ध, जैन या प्रकारचे वेगवेगळे धर्म आपल्या पोर्टलमध्ये अगोदरच इन्सर्ट केले आहे. त्यानुसार तुम्ही तो धर्म निवडू शकता. त्यानंतर परत ॲड्रेस विचारला आहे तर इथे ॲड्रेस तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये जर आले तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये तर तुम्हाला वाईफ नेम म्हणजे वधूचं नाव विचारलेलं आहे ते इंग्लिशमध्ये प्रविष्ट करायचं आहे. त्यानंतर वधूचे नाव आहे मराठीमध्ये. त्यानंतर त्या वधूचा आधार क्रमांक हा प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर फादर नेम किंवा वडिलाचं नाव त्या वधूच्या वडिलाचं नाव मुलीच्या वडिलाचं नाव जे असेल ते तुम्हाला तिथे प्रविष्ट करायचं आहे ते इंग्लिशमध्ये. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये पुन्हा वधूचं पालकाचे नाव विचारलेले ते मराठीमध्ये तुम्हाला टाईप करायचे आहे. त्यानंतर वधूचा पत्ता हा मराठीमध्ये टाईप करायचा आहे. त्यानंतर जन्मदिनांक. मुलीचा जन्मदिनांक किंवा जन्मतारीख किंवा वय हे 18 वर्षाच्या खाली नसावे. ते 18 वर्षाच्या वरती असावे तरच तुम्हाला तो दाखला जो आहे तुमच्या ग्रामपंचायतमधून निर्गमित करायचा येतो. म्हणजे मुलाचं वय पाहिजे 21 वर्ष आणि मुलीचं वय पाहिजे 18 वर्ष. जर या खाली वय असतील तर तुम्हाला तो जन्म दाखला निर्गमित करता येत नाही किंवा तो देता सुद्धा येणार नाही या पोर्टलमधनं. त्यानंतर तुम्हाला बाकीची माहिती भरायची आहे व्यवस्थित. त्यानंतर विवाह ठिकाण. विवाह ठिकाणमध्ये तुम्ही पाहू शकता की विविध ठिकाणमध्ये त्यांनी चर्च, पाद्री, काजी, आर्य आणि इतर. तर आपल्याकडे हिंदू समाज जास्त आहे मराठवाड्यामध्ये आणि सर्रास आपल्या इकडे आता लग्न सुद्धा मंगल कार्यालय किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी येतात. तुम्ही इतर हा पर्याय निवडा. इतर पर्याय निवडल्याच्या नंतर तुमचा जो काही पर्टिक्युलर जिथे कुठे लग्न झालेलं असेल त्याची माहिती तुम्ही इथं प्रविष्ट समोर करू शकता. इतरच्या समोर आणि इथं मॅरेज लोकेशन ॲड्रेस म्हणजे तुम्हाला एक माहिती इंग्लिशमध्ये विचारलेली आहे आणि एक माहिती मराठीमध्ये विचारलेली आहे. जिथे इंग्लिशमध्ये विचारलेली आहे ती तुम्हाला पूर्ण माहिती इंग्लिशमध्ये भरायची आहे. जिथे मराठीत विचारली आहे तिथे मराठीमध्ये भरायची आहे. विवाह अधिनियमाखाली झाला आहे का? तर तुम्हाला या पर्यायाला हो हेच निवडायचं आहे. त्यानंतर कायद्याने विधी संपन्न झाला आहे का? तर यामध्ये कायद्याने विधी संपन्न झालेला आहे. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विधिनियम आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998च्या कलम 6 आणि विवाह नोंदणी नियम 1999 नियम 5 अन्वये देण्यात आले आहे. हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर वरती देणारे नाव म्हणजे तुम्हाला त्या विवाहाची नोंदणी किंवा तुमच्या ग्रामपंचायतकडे कोणी अर्ज केलेला आहे त्यावरती देणाऱ्याचं नाव हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. इतर माहितीमध्ये वर्ध देणाऱ्याच्या माहिती किंवा ज्यांनी माहिती दिली असेल त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर नोंदणी शेरामध्ये जर तुम्हाला नोंद शेरा जर काही दिलेली असेल विवाहाच्या नोंदीबद्दल किंवा त्यावेळेस काही जर उल्लेख केलेला असेल ग्रामपंचायतच्या रजिस्टरवरती तो इथं लिहायचा आहे किंवा निरंक हा पर्याय तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर पुरोहिताची माहिती म्हणजे तुमचे जे भटजी असतील जे तुमचे प्रत्येक समाजाचे वेगवेगळे पुरोहिते असतात. त्या पद्धतीने तुमचं पुरोहिताचं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर पुरोहित कुठे राहतात त्याचा पत्ता, त्यानंतर त्यांचा धर्म हा विचारलेला आहे आणि त्यांचं वय. ही पूर्ण माहिती तुम्हाला भरणं आहे. त्यानंतर आपण जेव्हा त्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी घेत असतो, तेव्हा नोंदणी घेतेवेळेस तुम्हाला त्या विवाहाच्या संचिकेसोबत 3 साक्षीदार लागतात. तर त्या 3 साक्षीदाराचे आधार कार्ड हे घेणे आवश्यक आहे आणि त्या साक्षीदाराचे फोटोही आपल्याला अपलोड करण्यासाठी लागत असतात. तर आपल्याला वराचा फोटो, वधूचा फोटो आणि 3 साक्षीदाराचे फोटो हे पाहिजे आहेत आणि या फोटोची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी. 2 MB पेक्षा कमी असावी म्हणजे ते अपलोड होतील. त्यामध्ये तुम्हाला साक्षीदाराची माहिती विचारण्यात आली. साक्षीदाराच्या माहितीमध्ये तुम्हाला साक्षीदाराचं नाव, साक्षीदार कुठे राहतो, त्याचा पूर्ण पत्ता काय आहे ते नमूद करायचं आहे. या प्रकारे तुम्हाला तिन्ही साक्षीदाराची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला वराचा, वधूचा, पहिल्या साक्षीदाराचा, दुसऱ्या साक्षीदाराचा आणि तिसऱ्या साक्षीदाराचा फोटो अपलोड करून साठवून या बटनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही ही पूर्ण माहिती साठवताल त्यावेळेस तुम्हाला खाली नोंदणी क्रमांक भेटेल, नोंदणी दिनांक भेटेल, विवाह दिनांक जो तुम्ही प्रविष्ट केला असेल त्याची माहिती भेटेल. जर तुम्हाला या माहितीमध्ये प्रमाणित करण्याच्या अगोदर फेरबदल करायचा असेल तर इथे तुम्ही पाहू शकता की बदल हा पर्याय देण्यात आलेला आहे. बदल या पर्यायावरती क्लिक करून किंवा हा जो पेन्सिल सारखा ऑप्शन दिलेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही पुनश्च एकदा या फॉर्ममध्ये बदल करू शकता.
हे तर झालं माहिती भरण्यापर्यंत. आता ही भरलेली माहिती जर प्रमाणित करायची असेल किंवा ज्याला आपण फायनल अप्रूव्हल म्हणतो, जर करायचं असेल तर तुम्हाला परत एकदा डेटा एंट्री कामकाजमध्ये येऊन ग्रामपंचायत आवश्यक रजिस्टर माहिती अंतर्गत विवाह रजिस्टर या बटनवरती क्लिक करून पुनश्च एकदा प्रमाणीकरण या बटनवरती क्लिक करावं लागेल. प्रमाणीकरण केल्याच्या नंतर विवाह प्रमाणीकरण हा ऑप्शन तुमच्यासाठी खुला होईल. विवाह प्रमाणीकरण केल्यानंतर तुम्ही कोणते प्रमाणीकरण किंवा जी नोंदणी केली असेल तो नोंदणी क्रमांक इथे दिसेल, जो प्रमाणित करायचा बाकी असेल. त्यानंतर प्रमाणीकरणच्या खाली पुन्हा एकदा पेन्सिल टाईप बटन दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही पूर्ण माहिती चेक केल्याच्या नंतर प्रमाणीकरण या बटनवरती क्लिक करायचं. प्रमाणीकरण केल्याच्या नंतर तुमची माहिती यशस्वीरित्या प्रमाणित झाली आहे असा मेसेज तुमच्यासमोर फ्लॅश केला जाईल. इथपर्यंतचा पार्ट होता की तुमची माहिती कशी भरायची आणि भरलेली माहिती प्रमाणित कशी करायची. आता यानंतर जेव्हा तुमच्याकडे या विवाह अर्जासाठी जो कोणी अर्जदार येईल किंवा अर्ज करेल, तर तो अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आणि त्या अर्जावरती पुन्हा ते प्रमाणपत्र किंवा ते प्रमाणपत्राचा अर्ज कसा अप्रूव्हल करून त्याला एक प्रमाणपत्र द्यायचं याबद्दलची माहिती जाणून घेऊया. जर तुम्हाला इथपर्यंतचा व्हिडिओ समजला असेल किंवा आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जरी तुमच्या मनामध्ये काही साशंकता असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर परत एकदा डेटा एंट्री कामकाजमध्ये येऊन ग्रामपंचायतीतील आवश्यक दाखले या बटनवरती क्लिक करून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र या मेनूला सिलेक्ट करायचा आहे आणि प्रमाणपत्र अर्ज म्हणजे तुम्हाला विवाहाच्या नोंदणीच्या प्रमाणपत्रासाठी जो अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला डेटा एंट्री कामकाजमध्ये विवाह नोंदणी अर्ज आपल्या ग्रामपंचायत आवश्यक दाखले अंतर्गत विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या आर्थिक वर्षामध्ये तो विवाह नोंदणीचा डाटा साठवलेला आहे तो आर्थिक वर्ष निवडायचा आहे आणि तो नोंदणी क्रमांक घ्यायचा आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टरवरती पाहणं आवश्यक आहे की तुम्ही कुठल्या प्रमाणपत्र किंवा कुठल्या नोंदणी क्रमांकाखाली कोणाचा डेटा इन्सर्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा नोंदणी क्रमांक निवड करसाल त्यावेळेस त्यांचं नोंदणी वर्ष निवड केलेलं आणि त्यानंतर पतीचं नाव, त्या मुलीचं नाव, विवाह दिनांक याची माहिती ऑटोमॅटिकली फेच केल्या जाईल. त्यानंतर तुमच्यासमोर ग्रामसेवकाचं नाव विचारलं जाईल. तुमच्याकडे जो ग्रामसेवक सद्यस्थितीमध्ये रुजू आहे त्या ग्रामसेवकाचं मास्टर डाटामध्ये तुम्ही अगोदरच नाव भरलेलं तर ते नाव सिलेक्ट करायचं. त्यानंतर अर्जदाराचं संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप केल्याच्या नंतर दुसऱ्या कॉलममध्ये पुनश्च एकदा तुम्हाला अर्जदाराचं पूर्ण नाव हे मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक हा प्रविष्ट करायचा आहे. एवढी माहिती प्रविष्ट केल्याच्या नंतर तुम्हाला साठवण्या बटनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही साठवण्या बटनवरती क्लिक करसाल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली खाली तो अर्ज क्रमांक तुम्हाला भेटून जाईल. अर्ज क्रमांक भेटल्याच्या नंतर तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी प्रमाणपत्र केलं आहे, विवाह नोंद दाखला, तर यामध्ये बदल ऑप्शन आहे. जर तुम्हाला इथंच काही बदल करायचा असला बदल करून घेऊ शकता. आता जो अर्ज तुम्ही केलेला आहे तो अर्ज प्रमाणित करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला आवश्यक दाखले या मेनूमध्ये येऊन विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र अंतर्गत प्रमाणीकरण हे त्या अर्जाचं करायचं आहे. तर विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे की अनुक्रमांक, अर्जदाराचे नाव, अर्ज दिनांक, प्रमाणपत्राचे नाव आणि रक्कम आणि जमा दिनांक म्हणजे तुम्हीची रक्कम तुमच्याकडे अर्ज कुठल्या तारखेला आला आहे याचं पूर्ण माहिती यामध्ये आलेली असते. ज्यावेळेस तुम्ही प्रमाणित या बटनवरती क्लिक करता त्यावेळेस तुमच्या समोर ऑटोमॅटिकली तुम्ही जो डाटा भरलेला आहे किंवा ज्यांच्या कोणाच्या नावाखाली तुम्ही अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज, त्या अर्जदाराचं नाव येतं, मोबाईल नंबर येतो, विवाह दिनांक दिसतो, पतीचं नाव आणि पत्नीचं नाव दिसतं. त्यानंतर तुम्ही प्रमाणित त्या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे चलन असेल किंवा जे त्याची फी असेल ती दैनंदिन रोकड वहीमध्ये घ्यावायची आहे किंवा नाही हा ऑप्शन विचारला जातो. तर तुम्हाला तो तिथं होयच करायचा. त्यानंतर ऑटोमॅटिकली प्रिंट हा ऑप्शन खुला होतो. प्रिंटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड सेक्शनमध्ये ऑटोमॅटिकली मॅरेज सर्टिफिकेट हे डाउनलोड केल्या जाऊ शकतं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमधून मॅरेज सर्टिफिकेट हे निर्गमित करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा यामध्ये अजूनही काही त्रुटी जाणवत असतील किंवा जर तुम्हाला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र निर्गमित करताना काही अडचण येत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा किंवा माहिती देण्याचा प्रयत्न करत राहू. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.